नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी बाय सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे थालीपीठ करणार आहोत। त्यासाठी इथे मी 5 प्रकारचे पिठांचा वापर केलेला आहे। अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारे हे थालीपीठ आहे। चला तर मग आपण या रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतलेले आहे तर सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अगोदर एक वाटण करून घेणार आहे। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे। याचं आपण वाटप करून घेणार आहोत। आपलं वाटप तयार झालेलं आहे। इथे मी पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आहे, चण्याच्या डाळीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे आणि ज्वारीचं पीठ आहे। त्यासोबत इथे मीठ आणि हिरव्या मिरचीचे वाटप आणि मसाले घेतलेले आहेत। इथे मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरी। त्यासोबतच इथे चण्याच्या डाळीचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे। हे पीठ मी सगळे सेम प्रमाणात घेतलेले आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, हिरव्या मिरचीचं वाटप, 1 चमचा हळद, गरम मसाला, धने पावडर आणि ओवा घेतलेला आहे। त्यासोबतच इथे मी बारीक कट करून घेतलेले कांदे पण घेतलेले आहे। दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहे, भरपूर सारी कोथिंबीर। हे सगळं मिश्रण तुम्हाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून व्यवस्थितपणे पीठ मळून घेणार आहोत। एकदम जास्त पाणी टाकायचं नाहीये, एकदम आपल्याला पातळ सुद्धा मळायचं नाहीये। त्यासाठी इथे मी थोड्या पाण्याचा वापर करून आपण हे पीठ मळून घेत आहोत। आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। बघू शकता मी थोडं घट्टच मळलेलं आहे। 15 मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवून घेऊया। चला तर मग आता आपण थालीपीठ करायला घेऊया। इथे मी एक गोळा घेतलेला आहे, त्यासोबतच एक रुमाल घेतलेला आहे, त्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घेणार आहोत। आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता याला मध्ये मी होल पाडून घेऊया। इथे मी तवा तापत ठेवलेला होता, तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे थालीपीठ त्यावरती थोडं पाणीही ॲड करून घेतल्यावरती पटकन ते निघतं। थोडं तेल टाकून घेऊया आणि पलटी मारून घेऊया। छानपैकी आपलं हे थालीपीठ तयार झालेले आहे। आणखी एक करून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे मी पाण्याचा वापर करून थापून घेतलेले आहे। पाणी लावूया म्हणजे सहजपणे ते निघते। हे बघा, या प्रकारे आपण पलटी मारून घेतलेली आहे। अशाच प्रकारे बाकीची थालीपीठ मी थापून घेणार आहोत। बघू शकता छानपैकी आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे। हे तुम्ही काळ्या वाटाण्याच्या उसळसोबतही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही छान लागतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा। भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत।